Hello dear students, welcome again. I am Yogita Patil from PSGB Mandals Junior College, Shahada. So students, today we are going to learn 4.2 to serve with love. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 4.2 या लेसनला सुरुवात केली होती. आपण लेखकांची इंट्रोडक्शन बघितली, आर ब्रेथवेट यांची, त्यानंतर मेजर आणि मायनर कॅरेक्टर्स बघितले आणि समरी ऑफ द नॉवेलला मागच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात केली होती. नाव ओपन युअर टेक्स्टबुक अँड लुक ॲट द पेज नंबर 179, थर्ड पॅरेग्राफ. Braithwaite's teaching position start out roughly and is embarrassed time and again. आपण बघितलं की आर ब्रेथवेट यांना त्या ठिकाणी नोकरी मिळत नव्हती आणि म्हणून त्यांनी एका स्कूलमध्ये ते जॉईन झाले आणि तिथं त्यांना विद्यार्थ्यांचा जो काही वाईट अनुभव आला तिथपर्यंत आपण बघितलं होतं. आता पुढे ब्रेथवेट्स टीचिंग पोझिशन स्टार्ट्स आउट रफली अँड इज एम्बॅरेस्ड टाईम अँड अगेन. तर ब्रेथवेट यांचे जे काही टीचिंग पोझिशन होती किंवा शिकवण्याची जी काही पद्धती होती ती रफली होती. अंदाजे त्यांनी शिकवायला सुरुवात तर केलेली होती. अँड इज एम्बॅरेस्ड टाईम अँड अगेन. He considers his students disrespectful, ill-mannered, and mischievous, while his students consider him to be an arrogant outsider, unfamiliar with the social environment in which they have grown up. He considers his students disrespectful, अनादरशील. तर आर ब्रेथवेट यांना वाटायचं की त्यांचे स्टुडंट अनादरशील आहेत, इल मॅनर्ड आहेत आणि मिस्चिवस म्हणजे काय, खोडकर, टवाळ आहेत. त्याचबरोबर त्यांच्या विद्यार्थ्यांना वाटायचं की आर ब्रेथवेट त्यांचे हे जे काही टीचर आहेत ते आर ब्रेथवेट ते त्यांना वाटायचं दे कन्सिडर हिम टू बी ॲन ॲरोगंट आउटसायडर, की एक उद्धट गर्विष्ठ असा एक आउटसायडर आहे किंवा अनफॅमिलियर विथ दी सोशल इन्व्हायरमेंट इन विच दे हॅव ग्रोन अप. त्याचप्रमाणे ज्या सोशल इन्व्हायरमेंटमध्ये किंवा ज्या सामाजिक वातावरणामध्ये ते विद्यार्थी वाढलेले आहेत तर त्याच्याशी अपरिचित असे हे टीचर आहेत असा विचार ते विद्यार्थी करायचे. द स्टुडंट्स हॅरेस हिम फ्रॉम डे वन, स्लॅमिंग देअर डेस्क ड्युरिंग हिज लेक्चर. हॅरेस म्हणजे काय, छळ करणे. तर हे विद्यार्थी त्यांचा पहिल्या दिवसापासूनच छळ करायचे. त्यानंतर त्यांच्या डेस्कवर स्लॅमिंग देअर डेस्क ड्युरिंग हिज लेक्चर. त्यानंतर लेक्चरच्या दरम्यान त्यांच्या डेस्कवर त्या ठिकाणी घाण करणे वगैरे. युजिंग फोल लँग्वेज, त्यानंतर वाईट शब्द किंवा भाषा वापरणे, अशा प्रकारे त्यांना ते त्रास देत असे. अँड बुलिंग हिम टू ए ग्रेट एक्सटेंट. इवन द गर्ल स्टुडंट्स डू नॉट स्पेअर अ मोमेंट टू हॅरेस ब्रेथवेट. एवढंच नाही तर जे काही गर्ल स्टुडंट्स होत्या तर विद्यार्थिनी देखील त्यांच्यावर म्हणजे त्यांचा अपमान करण्यासाठी किंवा अपमान करण्याचा एकही प्रसंग त्या सोडत नव्हत्या. इन अ रिॲक्शन टू दॅट ब्रेथवेट व्हर्बली स्कोल्ड्स द गर्ल्स फॉर ॲक्टिंग इन ॲन अनलेडी लाईक मॅनर अँड बिईंग अनरुली इन द क्लास. आणि याचे रिॲक्शन म्हणून, त्याची प्रतिक्रिया म्हणून ब्रेथवेट रायटर त्यांना खूप वेळा स्कोल्ड केलं म्हणजे रागवले. When he understands that his outburst has not gained him any respect and cooperation from the students, he changes his teaching and handling tactics. When he understands that his outburst has not gained him any respect, आणि जेव्हा ब्रेथवेट यांचं लक्षात आलं की त्यांचं हे रागवणं वगैरे किंवा हा जो काही आउटबर्स्ट म्हणजे त्यांचा क्रोध असेल किंवा भावनांचा जो काही उद्रेक आहे त्याचा काहीच उपयोग झाला नाही किंवा त्याच्याने त्यांना कोणताच आदर मिळणार नव्हता अँड कोऑपरेशन किंवा त्यांना विद्यार्थ्यांकडून कोणतंच सहकार्य मिळणार नव्हतं, म्हणून त्यांनी ठरवलं की त्यांचं जे काही टीचिंग आहे किंवा शिकवण्याची पद्धत आणि विद्यार्थ्यांना हँडल करण्याची जी पद्धत आहे ती बदलायची आहे असं त्यांनी ठरवलं. अँड ही डिसाइड्स टू इंटरॅक्ट विथ देम ॲज दो दे आर ॲडल्ट्स अँड रेस्पेक्टेबल पर्सन्स. आणि त्यांनी ठरवलं की त्या विद्यार्थ्यांशी कसं वागायचं, तर ते ॲडल्ट्स म्हणजे आपल्यापेक्षा मोठे आहेत किंवा मानाने मोठे आहेत आणि रेस्पेक्टेबल पर्सन्स आहेत म्हणजे त्यांच्याशी आदरपूर्वक बोलायला त्यांनी सुरुवात केली. ही रिक्वायर्स एव्हरी गर्ल बी रिफर्ड टू ॲज मिस अँड दॅट इज स्टुडंट्स कॉल हिम सर. आणि त्यांनी त्यांचे जे काही विद्यार्थिनी होत्या त्यांना मिस आणि विद्यार्थ्यांना सर म्हणून सांगायला सुरुवात केली. ॲट फर्स्ट
the students find this level of at first the students find this level of difference ridiculous and unnecessary. सुरुवातीला पहिल्यांदा विद्यार्थ्यांना वाटायचं की त्यांच्यामध्ये हा झालेला हा जे काही लेवल आहे लेवल ऑफ डिफरन्स आहे म्हणजे चेंज आहे किंवा जो फरक पडलेला आहे तो रिडिक्युलस म्हणजेच काय हास्यास्पद वाटायचा अँड अननेसेसरी म्हणजे विनाकारण त्या ठिकाणी वाटायचं किंवा गरज नसलेला. हवेवर दे कम अराउंड आफ्टर ओनली अ फ्यू वीक्स completely changing both their hygiene and their attitudes towards one another. आणि अगदी आफ्टर ऑनली फ्यू वीक्स तर फक्त काही आठवड्यांमध्येच त्यांच्यामध्ये कम्प्लिटली चेंजिंग म्हणजे पूर्णपणे बदल झालेला होता. बोथ देअर हायजीन अँड देअर ॲटिट्यूड्स टुवार्ड्स वन अनादर. तर एकमेकांबद्दल त्यांचे ॲटिट्यूड बदललेले होते, दृष्टिकोन बदललेले होते, त्यांची बोलण्याची भाषा सुधारलेली होती. दिस मार्क्स the success of Braithwaite in handling the students in a very amicable way. आणि अशा प्रकारे this marks the success of Braithwaite in handling the students in a very amicable way. amicable way स्नेहपूर्ण किंवा मैत्रीपूर्ण असा बदल. तर यामुळे त्यांनी ही जे काही स्नेहपूर्ण किंवा मैत्रीपूर्ण असा मार्ग अवलंबलेला होता त्यांच्याशी वागण्याचा बोलण्याचा तर त्यामुळे ब्रेथवेट यांना यश मिळालेले होते. To increase the class cultural exposure, he takes them on field trips and excursions to museums and theaters. To everyone's surprise, many of the students have never been. To increase the class cultural exposure, he takes them on field trips and excursions. तर अशा प्रकारे त्यांनी त्या विद्यार्थ्यांना फील्ड ट्रिप्स म्हणजे काही सहली वगैरे काढल्या. एक्सकर्जन्स म्हणजे काय सहल. तर वेगवेगळ्या क्षेत्रांना भेटी त्यांनी घडवून आणल्या विद्यार्थ्यांच्या. टू म्युझियम्स अँड थिएटर्स. टू एव्हरीवन सरप्राईज मेनी ऑफ द स्टुडंट्स हॅव नेवर बीन. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊन जे त्यांच्यासाठी सरप्राईज होतं किंवा आश्चर्य होतं जे या विद्यार्थ्यांनी कधीच पाहिलेलं नव्हतं. A white female teacher, Gillian Blanchard, accompanies the class on these excursions. This marks the beginning of a friendship between Blanchard and Braithwaite. तर त्यांच्या या ट्रिपमध्ये एक्सकर्जन्समध्ये या सहलींमध्ये एक व्हाईट फिमेल टीचर जिलियन ब्लॅन्सर्ड असं त्यांचं नाव होतं. त्यांना मदत केली होती किंवा त्या सहकार्याला होत्या आणि त्यांच्या या सहकार्यामध्येच किंवा या सहलींमध्ये जवळ काम करत असताना त्यांच्यामध्ये फ्रेंडशिप झाली. कोणामध्ये? बिटवीन ब्लॅन्चर्ड आणि ब्रेथवेट यांच्यामध्ये. सिमिलरली ब्रेथवेट्स रिलेशनशिप विथ हिज स्टुडंट्स इज टेस्टेड मेनी अ टाइम्स. नेक्स्ट पॅरेग्राफ. Although his students frequently disappoint and hurt him, he learns to forgive them. The students constantly surprise him with their maturity, empathy and knowledge. Although his students frequently disappoint and hurt him, जरी त्यांचे विद्यार्थी खूप वेळा त्यांना हर्ट करायचे, त्यांना दुःख द्यायचे किंवा त्यांच्याशी वाईट वागायचे, डिसअपॉइंट करायचे, त्यांना नाराज करायचे, निराश करायचे, बट ही लर्न्स टू फॉरगिव देम. परंतु त्यांनी विचार केला की त्यांना फॉरगिव म्हणजेच माफ करायचा, क्षमा करायची. द स्टुडंट्स कॉन्स्टंटली सरप्राईज हिम विथ देअर मॅच्युरिटी परिपक्वता, एम्पथी सहानुभूती अँड नॉलेज. आणि प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांकडून देखील त्यांना सरप्राईज मिळालं की त्यांच्यामध्ये खूप मोठा बदल झालेला असायचा. ते त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी आलेली असायची, सहानुभूती असायची अँड नॉलेज आणि त्यांच्या ज्ञानामध्ये पण भर पडलेली असायची. नाव लास्ट पॅरेग्राफ. अनदर फॅसेट ऑफ द स्टोरी विच ग्रेटली अफेक्ट इट्स नॅरेटिव्ह लाईज इज द हेवी हिस्ट्री ऑफ कॉलोनियलिझम. अनदर फॅसेट ऑफ द स्टोरी. तर या स्टोरीचं अनदर फॅसेट म्हणजे त्याचं पैलू किंवा अंग जे काही आहे दुसरं ते काय आहे? विच ग्रेटली अफेक्ट्स इट्स नॅरेटिव्ह लाईज इज द हेवी हिस्ट्री ऑफ कॉलोनियलिझम. तर कॉलोनियलिझम म्हणजे काय? वसाहतवाद. तर वसाहतवादाचा इतिहास याच्यामध्ये आहे. इट्स डार्क कन्सिक्वेन्सेस. तर त्याचे काही वाईट परिणाम. कन्सिक्वेन्सेस म्हणजे काय? परिणाम. मेंटल अँड फिजिकल ट्रॉमा. मानसिक आणि शारीरिक आघात. दॅट इन्क्रीजेस ब्रेथवेट्स हेट्रेड अँड व्रॅथ फॉर ब्रिटिश. आणि
अशा प्रकारे कोलोनॅलिझमचे वसाहतवादाचे काही वाईट परिणाम, मानसिक आणि शारीरिक आघात, त्यामुळे ब्रेथवेट यांचा हेट्रेड, तिरस्कार आणि क्रोध ब्रिटिशांविरुद्धचा वाढला. He constantly feels the prejudicial effects of colonialism while living in England after World War II. He constantly feels the prejudicial effects. जे काही पूर्वग्रह दूषित इफेक्ट्स आहेत किंवा परिणाम आहे वसाहतवादाचे, ते त्यांना वर्ल्ड वॉर सेकंड म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर ते वेळोवेळी त्यांना ते जाणवले. अँड दिस निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस फ्रिक्वेंटली शेप हिज थॉट्स अँड ॲक्शन्स. आणि त्यांना आलेले जे काही निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस होते किंवा नकारात्मक अनुभव होते, त्यामुळे त्यांच्या विचारांना आकार मिळाला, चालना मिळाली त्यांच्या विचारांना आणि कृतींना. ब्रेथवेट इज सरप्राइज्ड अँड शॉक by the conditions in which the students live and also the physical trauma of the war that can be seen throughout his teaching environment. Braithwaite is surprised and shocked. ब्रेथवेट हे नेहमी त्या ठिकाणी शॉक व्हायचे, सरप्राईज व्हायचे, आश्चर्यचकित व्हायचे. कशाने? बाय द कंडिशन्स विच दिस स्टुडंट्स लिव्ह. तर त्या परिस्थितीमध्ये की ज्या परिस्थितीमध्ये हे स्टुडंट्स, हे विद्यार्थी राहतात. अँड ऑल्सो द फिजिकल ट्रॉमा ऑफ द वार. त्याचप्रमाणे या युद्धाचा जो काही फिजिकल ट्रॉमा म्हणजे जो काही शारीरिक आघात होता, त्याच्याने ते नेहमी सरप्राईज व्हायचे. दॅट कॅन बी सीन थ्रू आउट हिज टीचिंग इन्व्हायरमेंट. आणि ते हे सगळं त्यांच्या या टीचिंग इन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे त्यांच्या शिकवण्यामध्ये किंवा त्यांच्या त्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये दिसून यायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण समरी ऑफ द नॉवेल ही अभ्यासली. पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.